निवडणुका आल्या की उमेदवार दारोदार येतात, हात जोडतात, आश्वासनं देतात. आम्ही तुमचं काम करून देऊ, फक्त मतदान करा. पण निवडून आल्यानंतर अनेकदा तीच आश्वासनं वाऱ्यावर जातात. मात्र प्रभाग क्रमांक 6 मध्ये चित्र वेगळे आहे. कारण येथे एक तरुण चेहरा नागरिकांच्या आशेचा किरण बनला आहे, सुनील गांगुर्डे. कोणतंही पद नसताना ना नगरसेवक ना अधिकारी, तरी सुनील गांगुर्डे यांनी नागरिकांच्या समस्या स्वतःच्या ताकदीवर सोडून दाखवल्या. गटारीचे प्रश्न असोत, डांबरीचे रस्त्याचे कामं असोत किंवा वीज व लाईट व्यवस्थेचा प्रश्न असो, सगळं सुनील यांनी लोकांसाठी करून दाखवलं. आज प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक एकमुखाने सांगतात, आज आमच्या वार्डात जे बदल झाले ते सुनीलमुळेच झाले. आमचं मत फक्त सुनील गांगुर्डे यांनाच. ज्याने निवडणुकीच्या पूर्वी एवढं कामं केले, तो निवडून आल्यानंतर किती करेल याचा अंदाजच नाही. नागरिकांचा विश्वास, लोकांचा पाठिंबा आणि काम करण्याची तडप, या तिन्ही गोष्टीमुळे सुनील गांगुर्डे हे नाव आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये चर्चेत आलं आहे. शहराला हवं आहे असंच युवा नेतृत्व, जे बोलतं कमी आणि करतं जास्त. काही दिवसामध्येच राहता नगर परिषदेमध्ये इलेक्शन होणार आहे. नेमकं तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे आणि का उमेदवार पाहिजे? आम्हाला असा उमेदवार पाहिजे का कामं करणारा, उत्तुर, तरुण आणि झटणारा, सगळ्याच्या सकादुखात सहभागी होणारा आणि आमच्या गल्लीतले पूर्ण कामं करणारा. आज त्या सुनील नामदेव गांगुर्डे यांनी आमच्या वार्ड नंबर 6 मध्ये 100 पाण्याची पाईपलाईन, रस्ता याचं उद्घाटन करून यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे. तर या व्यक्तीला, या तरुण मुलाला आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि 5 वर्षे सेवा करायची संधी त्याला द्यायची आहे. धन्यवाद. आमच्या सुनील भाऊनं नळ्या, रस्ते हे सगळं त्यांनी आणलेलं आहे. आता राहिलेला फक्त आपला डांबरी रोड, मेन रोड तेवढा करून दिलं तर सगळ्याची मत त्यालाच येणार आहे. याच्या आधी तुमचे कामं झाले होते का यापूर्वी? काहीच इकडं गल्लीत कोणीच येऊ शकत नाही, कोणीच आलं नाही. आले का तिकडून तिकडं पळात्या, आले का तिकडून तिकडं पळात्या, असं आहे. आम्ही नगरपालिकेत भरपूर तक्रार दिली, येऊ शकत इकडे येतच नाही, नावच घेत नाही गल्लीचं, असं आहे. सुनील भाऊ गांगुर्ड्यांनी रस्त्याचे कामे आणली, नळीचे कामे केले, 100ची पाईपलाईन नवीन टाकली, पाईपलाईन पाण्याची नवीन केली, लाईटीची सुविधा केली. त्यांनी सर्व कामे आमची त्यांनी केली. यासाठी त्यांनी आमच्या गल्लीतून वार्ड नंबर 6 मधून उभे आहेत. ते निवडून आले पाहिजे, त्यांना याचं तिकीट भेटलं पाहिजे. ते समाजसेवा करतात. याच्या आधी पण अनेक नगरसेवक तुमच्याकडे उभे होते, काम झाले नाही तुमचे? कोणतेच काम नाही झाले आमच्यावाले. त्यावेळेस आमच्याकडे कोणी येत पण नव्हतं. नाही चंबर साफ करणारी येत होते, नाही असे लाईटीची सुविधा करणारी येत होते, झाडणाऱ्या बाया सुद्धा येत नव्हत्या. आम्ही भरपूर वेळेस नगरपालिकेत तक्रार घेऊन गेलो, पण कोणीच आले नाही. सुनील भाऊनी आमचे सर्व कामे केले. सुनील गांगुर्डे तुम्हाला मतदान किंवा उमेदवार म्हणून पाहिजे? काय नेमकं काय कारण काय याच्या मागे? कारण की तो आम्हाला सहकार्य करीतो, आमच्या घरपट्ट्या नळपट्ट्या नील करतो. आम्ही काही जर मागितलं तर आम्हाला तो नुसतं बोलून नाही सांगितलं, दुःख उभा राहतो, आम्हाला देतो, तो थोडी मदत करतो. ते अजून निवडून आला की मदत करतो, ते निवडून आले आम्हाला किती मदत करू शकतो, तेव्हा आम्हाला तोच निवडून लावत. आम्हाला सुनील नामदेव गांगुर्डे निवडून लावतो, त्याला तिकीट भेटलंच पाहिजे. नुसतं गरिबांसाठी सगळ्यांसाठी जातो, पळतो, सगळ्यांसाठी सहकार्य केलं. नदीची सुधारणा केली, रस्त्याची सुधारणा केली. इतके लोक आले, इतके लोक निवडून आले, त्यांनी काहीच सुधारणा केलेली नाही आमच्या गल्लीची. आमचे लेकरं लहान कार्यकर्ते नाही, तेव्हा त्याला तिकडे भेटलंच पाहिजे. काय 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 समस्या आहे तुमच्या? काय त्रास तुम्हाला होतो? किती वर्षापासून? काय नाही, 5 वर्षापासून आम्हाला काय रोड नाहीये, लाईट नाहीये, गटारचे काय ते बी काय माणसं नाहीये, झाड जोडला बाया नाहीये. आणि आता हे सुनील भाऊ आले म्हणून आमचं सगळं काम होऊ राहिलं. लाईट बसवले, गटर लाईन काढले, आता रस्ता काढू राहिले. आणि देणार तर आम्ही त्यांनाच मतदान देणार आहे. तिकीट त्याला भेटलं, तिकीट त्यालाच भेटायला पाहिजे, दुसरं कोणाला देणार नाही. नाही अजिबात नाही. आता 5 वर्षापासून आम्हाला इथं रोड नाही, काही नाही, झाडू पाहिले, सगळ्याला निवडून दिलं, पण ह्या गल्लीत 5 वर्षापासून आम्हाला नुसतं असंच म्हणते, मतदान द्या, तुमचं काम करते. मगर तेवढं पुरतच आमच्या, तेवढं पुरतच आमच्या गल्लीमध्ये येते, तुम्हालाच देतो, तुमचं काम करतो. मगर आमचं काम काही होऊन नाही राहिलं, काहीच होत नाही. आता हे सुनील भाऊ आले म्हणून आमचं सगळं काम होऊ राहिलं आणि आम्ही मतदान त्यांनाच देणार आहे. त्यालाच गल्लीत काम आणलं, त्यालाच तिकीट भेटायला पाहिजे. उपसायला बी येत नाही, त्याला सहकार्य करू, त्यांनीच आमचे सगळे काम केलेले पूर्ण.
लाईटीचे काम केले, रस्त्याचे काम केले, घरपट्ट्या आणि झाडू खात्यावाले कोणी येत नाही, झाडाची तक्रार दिली कोणी येत नाही. सुनील गांगुडे आमचे सगळे काम केले, आम्ही त्यालाच तिकीट मागणार आहे, त्यालाच सहकार्य आम्ही करणार आहे. तेच निवडून यायला आलंच पाहिजे. तो लाईटीचे काम त्यांना करावा, रस्त्याचे रस्त्याचे करावा. गटर उपसले का आम्ही हाताने भरतो. पण काय नगरपालिका लोक येतच नाही, किती तक्रार दिली तरी येतच नाही ते. तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या काही योजना असतात, योजना त्या सगळ्या माहिती तुम्हाला? कोणी येतच नाही नाही आम्हाला नाही माहिती ते. कोणी सांगायला येत नाही आम्हाला, कोणी सांगायला आणि एकही योजना आम्हाला सांगितली नाही. नाही कोणीच नाही सांगितले, फक्त सुनीता त्यांनाच रस्त्याचं काम. नाही इकडे काही सांगितलं सांगायला येत नाही, आणि आम्ही सांगायला गेलो तर आमची घेत नाही ते तक्रार. गटर उपसायला सुद्धा येत नाही. ते गटर उपसली ना आम्ही डोकर भरून टाकितो तरी येते नाही, ते हाताने भरतो तरी येते नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सुनील भाऊ पाहिजे. सुनील भाऊ ते यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, त्याला तिकीट मिळायलाच पाहिजे, आणि आम्ही त्याला सहकार्य करू. आम्ही दुसरं कुणालाच करू शकत नाही. त्याला तर आमच्या मागच्या नदीच्या कामात सुद्धा होती. सगळे काम होते. गटर झालेली आमचं कोणी घेता का वारं? या मोर्चा रोड तर सुनील भाऊनी केला आमच्या काम, लाईटीचं काम केलं, लाईटी केल्या, रस्ता केला. माग रस्ता नाहीये वड्याच्या कोपऱ्याला, आम्ही तिकडून इकडे कसं यायचं जायचं, मटेरियल आणायचं घराच्या कामाला. आमचे काय हाल चालू आहे, आमच्या पोराला निवडून आणा, आमच्या पोराला ते तिकीट भेटला पाहिजे, आमच्या मागच्या बी कामं होईल आणि हे बी कामं होईल. आमच्या इकडे पाणी सुद्धा नाहीये, सरकारी नळ बी नाही. नाही तुम्हाला पाणी कुठून घ्यायचं तुम्ही? आम्ही याच्याकडूनच घेतो. सुनील गांगुर्डेच पाहिजे इकडच्या वार्डाला. आणि आमचे ना रस्त्यांचं काम नाही, आम्हाला सांडपाण्याची सोय नाहीये, केर कचरा टाकायची सोय नाहीये, आमचे रस्ते सोयीचे नाहीये. आम्हाला तेवढं सगळं पाहिजे आणि त्यालाच मत भेटलं पाहिजे. याच्या आधी नगरसेवक तुमच्या वार्डामध्ये त्याने काहीच उपयोग नाही केला का, रस्ता सुद्धा नाही आणला का, गटर नाही आणली, त्याने तरी गटर आणली, रस्ता आणला. सुनीलनं सगळं मनावर घेतलं, मग त्याने मनावर घेतलं तर त्याला तिकीट भेटलं पाहिजे ना. त्याचं मतदान आहे आता, तर तुम्हाला कोणता नगरसेवक पाहिजे? नाही सुनील गांगुर्डेच पाहिजे आम्हाला, त्यालाच तिकीट भेटलं पाहिजे. त्यानं आमच्या गल्लीसाठी सगळं केलं. एवढे दिवस आम्हाला रस्ते आले नाही, आमच्या गटरीचे काम झाले नाही, झाडणाऱ्या बाया आल्या नाही, गल्लीत काही सुविधाच नव्हती, पण आम्हाला तेच पाहिजे आता. याच्या आधी पण काही नगरसेवक होते तुमच्या वार्डात? आमचं काहीच काम नाही केलं, म्हणजे आमच्या मागच्या गटरीचे काम नाही केले, काहीच काम नाही केले. आमच्या सुनील गांगुर्डेंचा आमचा रस्ता आणलेला आहे, आम्हाला तेच पाहिजे. काही दिवसामध्येच राहता परिषदचं मतदान होणार आहे. अनेक उमेदवार या वार्डामधून उभे राहण्यासाठी तयार आहेत. मात्र तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे आणि का तो उमेदवार पाहिजे? याचं कारण असं आहे, आम्ही आजपर्यंत जेवढे उमेदवार पाहिले त्यांनी फक्त आमच्या काय येऊन आमच्या समस्या मांडल्या आणि समस्या पुऱ्या केल्या नाही. काय आम्ही आलो का, आम्ही हे करू ते करू, यांनी आमच्या काय मागच्या गटरी आहे त्या साफ नाही केल्या, हा रोड 10 वर्ष फुटला तेवढी काय काय केलं नाही. काय आता आमचा युवा उमेदवार आहे, काय याची येणे आता आमच्या गल्ली करता काय इथून मागा जे केलं इथून जे करणार आहे काय तिची आम्हाला अपेक्षा आहे. काय तर आमचं मत असं आहे की जेवढी आपलं जी 6 नंबरचे वार्ड आहे यांनी सुनील नामदेव गांगुर्डे यांना निवडून देणे हीच माझी विनंती आहे. काय नाव आहे तुझं आणि कोणत्या शाळेमध्ये शिकतो, कितवीला येतो आता? माझं नाव ऋषिकेश रामनाथ गांगुर्डे. मी आपले विखे कॉलेज राहता तिथं शिकतो, FIB ला आता सध्या. तर राहतेमध्ये जे आता निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये सुनील भाऊ गांगुर्डे यांनी वार्ड क्रमांक 6 मध्ये ऍक्शन घेतलेली आहे. म्हणजे ते सध्या उभा आहेत, तिथून ते 100% निवडून येणार म्हणजे येणारच आहे. विषय असा राहिला प्रश्न का रोडचा, पाण्याचा, गटारीचा, पाईपलाईनचा, घरोघरी जे पाणी जातंय ते आज सध्या सुनील भाऊमुळे जातंय. आणि हे जो रोड आणलाय त्या गटरीनं आल्या वेळेला टाकलाय सगळं सुनील भाऊनी केलंय.